चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. नव्या संकल्पांच्या प्रथेप्रमाणे सुरुवात करायला उशीर करून मी आपली परंपरा पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपवायला उशीर करून ती साध्य कथेच्या आधी संपते थोडं बघूया. खरं असू नये पण आता काय करावं. आपण आपल्या चिंतनाकडे जाऊया. प्रपंचाच्या धंद्याचा खरा फायदा समाधानात मोजावा. प्रपंचात वर्षानुवर्ष काढलेल्या, विशेषतः मुरलेल्या, असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, ह्या ज्येष्ठ आपल्यासारख्या सगळ्या माणसांना तिथली मुलं बाळ आपल्यापर्यंत त्यांचे प्रपंच त्यांच्या पातळीवरचे असतातच. कारण प्रपंच म्हणजे काय हे अजून आपण व्याख्या केलेली नाही. पण तरीसुद्धा लौकिकदृष्ट्या तरी प्रपंचात अनेक वर्ष काढलेल्या माणसांना, मुरलेल्या माणसांना, ज्येष्ठ माणसांना त्याविषयी सांगायला जाणं हे धारिष्ट्याचं आहे, याची मला कल्पना आहे आणि त्यात औद्धत्य आहे. त्याबद्दल मी आधीच क्षमा मागतो. मग असं असताना आपल्याला जर कळते तर करू नये असं म्हणणं रास्त आहे. तर आता वचन क्रमाने आलेलं आहे म्हणून क्रमाने विवरण करतो एवढंच. तर यात आता मगाशी म्हटलं तसं लौकिक प्रपंच आपल्याला इथे जास्त अभिप्रेत आहे, त्यामुळं तो अजून व्हायचा आहे. काहींचा निम्मा झाला आहे, काहींचा होत आलेला आहे. तेव्हा मग हे औद्धत्य करण्यामध्ये सरळच आहे. ज्यांचा व्हायचा आहे त्यांना काही उपयोग वेगळा होईल, होत असेल त्यांना होईल, संपत आला असेल त्यांना त्यांच्या पद्धतीनं होईल. पण मोठ्यांच्याबद्दल मात्र आधीच आदर व्यक्त करतो आणि याचं संक्षिप्त विवरण करायचा प्रयत्न करतो. याला कारण काय असं मी मगाशी म्हटलं. याला कारण विनोबा असं म्हणालेत, आपल्याला काय करायचं झालं तर कोणाच तरी मोठ्याचा आधार घेऊन करावा म्हणजे बराच. तर प्राध्यापकांची शिक्षणशास्त्राची चर्चा चालू असताना आपल्याला माहिती आहे की विनोबांचं म्हणणं काही त्यांना खोडून काढता आलं नाही, सगळं बरोबर होतं. शेवटी काहीच दाखवता आलं नाही म्हणजे वय दाखवतात असं म्हणतात. तसं तेव्हा प्राध्यापकांनी शेवटचं शस्त्र उगारलं की मी गेली 27 वर्ष मला शिकवण्याचा अनुभव आहे. विनोबा त्याच्यावर एक म्हणाले, मी ते म्हणाले ते शब्द अजून वापरत नाही, आधी साधे शब्द वापरतो. यंत्राबरोबर 27 वर्ष काम केलं म्हणजे मनुष्य यंत्रशास्त्रज्ञ होत नाही. मी सगळ्यांचा आदर ठेवून सांगायला सुरुवात करताना सांगतोय. शेवटी आपल्या इथेच होणार आहे हे आपल्याला माहीतच आहे, म्हणून मी हे मुद्दाम असं सांगितलं. ते आत्ता जे पद आपण म्हटलं ते त्या पदामध्ये स्पष्ट शब्दात म्हटलेलंच आहे. जरी पहा मी ओढीत घाणा वाटे मज सम कुणी न शहाणा. आता त्याचं काय पुढे होतं ते माया दया सिंधू आहे म्हणूनच होतोय सगळं, नाही तर कठीण आहे. ते हे त्यात कबूल केलेलंच आहे आपण. पण ते हेच म्हणाले की घाण्याभोवती बैल किती वर्ष फिरला यावर घाण्याचं शास्त्र त्याला कळतं असं समजायचं कारण नाही. काय माणसं असतील तर ह्याच्यावरून आपल्या प्रपंचाविषयी त्यांचं काय म्हणणं असेल त्याच्या आपल्याला त्याबद्दल चर्चा करायला हरकत नाही. तेव्हा ती आपली वेठबिगारी चालू आहे की आपण प्रपंच स्वरूप कळून घेऊन ते करतो आहोत हे समजून घेण्याची गरज आहे, एवढं नक्की. आता तरुणांना लहानांचं मी आधी म्हटलं त्यांना कदाचित त्यांच्या पद्धतीनं उपयोग असू शकेल. त्यांना हे अजून करायचं असेल, सुरुवात केली असेल तर त्याचं वेळीच कळलं तर त्याचं नियोजन त्यांना करता येईल. हे जर विचाराचा काही उपयोग असेल तर, नसेल तर ते वेगळा विचार करू शकतील. आता हे करण्याचा उद्देश काय, असं दर वेळेला पाहतोय तसं ह्याचा उद्देश काय. प्रपंचाच्या धंद्याचा खरा फायदा समाधानात मोजावा. असं का? आपण आपल्यापर्यंत प्रपंच करीत नाही का? आपल्या प्रपंचाला अर्थ नाही का? तर उद्देश आहे. आपण
आयुष्यभर जे करतो आहोत अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर, कारण तेवढे आपण अस्वस्थितीला सामोरे जाणारे नामानी, साधनेनं, विचाराने, विवेकानं तयार झालेली माणसं आहोत. म्हणून मी म्हणतो आयुष्यभर आपण जे करतो आहोत त्यातून भांडी घासायला न वापरली जाणारी किंवा न पुरणारी राख न व्हावी असं वाटत असेल आणि वितुष्टांना कारण ठरणारी 4 भांडी कुंडी दगड माती नोटा नाणी पावत्या शेअर्स काय एवढंच मागे ठेवावं असं जर आपल्याला वाटत नसेल तर जे वेळेत समजून घ्यायचं त्याला मी प्रपंच विज्ञान असं समजतो. आपल्याला स्पष्टपणे हे पटत असेल तर ही व्याख्या आपण घ्यावी. तर प्रपंचाला इथे व्यवसाय म्हटलेला आहे. असो आता ऐसा धंदा तुझा आठवू गोविंदा, हे धंदाच म्हटलेले आहे. अगदी व्यवस्थित शब्द त्यांनी विचार करून वापरले आहेत. शब्दांना काळानुसार वापरानुसार अर्थ थोडेसे इकडे तिकडे बदलतात, पण भाव त्यातला कायम असतो, तो आपण घ्यायचा प्रयत्न करतो. तेव्हा प्रपंच व्यवसाय, प्रपंच धंदा, मी इथे प्रपंच विज्ञान असं म्हटलं. जे व्यवसाय आहे त्याचं विज्ञान असतं. आपल्याकडे नाही का बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे, अमकाय तमकाय, ते कशासाठी शास्त्र घातली की त्या व्यवसायाचं काहीतरी विज्ञान कळावं, त्याचं व्यवसायाचं शास्त्र तयार व्हावं. अशा तऱ्हेसाठी ही सगळी शास्त्र निर्माण झाली की पुढे जे करणार आहे ते काही असो, काय फायनान्स आहे की काय मार्केटिंग आहे का अमुक आहे का तमुक आहे, हा वेगळा विषय आहे. काहीतरी व्यवसाय आहे ना, तो त्या व्यवसायाचं काहीतरी विज्ञान, काहीतरी शास्त्र आहे, ते घातलं एवढ्यासाठी की पुढचं ते जे साध्य आहे ते व्हावं. आता प्रपंच व्यवसाय याच्यात काय आहे तर ह्याच्यात सर्वात मोठा मजदिनाचा भवभ्रम काढी हे मुद्दाम पद एवढ्यासाठी घेतलंय की यात मोठा सर्वात जास्त भ्रमाची शक्यता असलेला व्यवसाय हा आहे. बाकीच्या व्यवसायामध्ये जादूगिरी तर जादूगिरीच असते, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, बाहेरचा एखादा काही व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये काय नफा नुकसान आपल्याला माहिती असेल, पण प्रपंचाचा जो व्यवसाय चालू आहे, जो धंदा चालू आहे, त्याच्यातला भ्रम हा शेवटपर्यंत जात नाही असा हा एकच व्यवसाय आहे की जो सुरू होतो आणि संपला तरी त्याच्यातला भ्रम समजतही नाही आणि संपतही नाही. दोन्ही गोष्टी आहेत, समजतही नाही, संपतही नाही. त्याच्यासाठी हे ज्ञान किंवा विचार करण्याची गरज आहे आणि ती आधीच करण्याची गरज आहे. असं ह्याच्यासाठी दिशा मिळावी म्हणून हे वचन समोर आहे. तेव्हा आता प्रपंचाचं स्वरूप कळायला आपल्याला हवं, तर हे सगळं पुढचं सगळं होईल. तेव्हा कारण कसं आहे, मोठी जी माणसं आहेत, ठीक आहे, आपला अनुभव काय सांगतो ते आपण आपल्या मनाची विचार करून पहा, पण व्यर्थ प्रपंच हा केला अवघा शेवटी वाया गेला असं नरहरींच्या आपल्या पदामध्ये आहे ना, नरहरी सोहानांच्या पदामध्ये आहे ना. ज्या माणसांना साक्षात देव भेटतो, ज्यांच्यासाठी देव येतो, वाट पाहतो, अशा संतांच्या वचनामध्ये सुद्धा, अभंगामध्ये सुद्धा जर व्यर्थ प्रपंच हा केला अवघा शेवटी वाया गेला असे जर शब्द येत असतील तर ह्या प्रपंच विज्ञानाची निश्चित स्वरूप काहीतरी असलं पाहिजे आणि त्याची आपल्याला गरज असली पाहिजे आणि ते कळलं तर त्याची दिशा वेगळी ठेवता आली येणं शक्य असलं पाहिजे. तर यासाठी हे आहे, म्हणून स्वरूप कळायला पाहिजे, हा मूळ मुद्दा आहे प्रपंचाचं. तर ते स्वरूप कळण्यासाठी त्याची सुरुवात कशातून होईल तर अगदी सुरुवात साधी नेहमी जशी सगळ्या गोष्टीची असते तशी सावध होण्यातनं होईल. प्रपंचाविषयी जो सावध आहे त्याला हे लक्षात येईल की प्रपंचाचं स्वरूप, आता प्रपंचाचं स्वरूप सुरुवातीलाच म्हटलं आपल्याला इतकी वर्ष केली, कोणी 25 केली, कोणी 50 केली, कोणी 40 केली, इतकी वर्ष आहे तिथे आपल्यासमोर, तर त्यांना प्रपंचाचं स्वरूप कळलं नाही असं कसं म्हणता येईल आणि त्यांना काय गरज आहे असं वाटेल. पण प्रपंचाचं जे स्वरूप आपल्याला कळलं असं वाटतं ते स्वरूप नाही, ते जे दिसतं आहे ते रूप आहे. प्रपंचाचं रूप कळतं, स्वरूप कळत नाही. इथपासून आपण सावध राहण्याची आणि समजून घेण्याची सुरुवात होते. तेव्हा जे आपल्याला कळतं आहे, जे दिसतं आहे, बाहेर तो दिसतोच आहे प्रपंच आणि कुठे बघायला जायची गरज आहे. तर ते जे दिसतं आहे ते रूप आहे. दिसतं ते रूप, कळतं ते स्वरूप असं लक्षात ठेवलं तरी चालेल. जे आपल्याला दिसतं बाहेर ते रूप आणि मग कळतं ते स्वरूप. आता याला काही दाखला देण्याची गरज आहे नसावी मला वाटतं. हा प्रपंच करणारीच माणसं आहेत, त्यामुळे विवाहाआधी काय दिसतं ते रूप आणि नंतर कळतं ते स्वरूप. म्हणून मी दाखला द्यायची गरज आहे का विचारला आधीच तरी सुद्धा देऊन टाकला, कारण एखाद्या वेळेला नसेल आपल्यासमोर तर. म्हणून अनेक वर्ष प्रपंच करून सुद्धा प्रपंचाचं रूप दिसतं पण स्वरूप कळतं असं नाही. हा अनुभव आहे या मोठमोठ्या लोकांचा, म्हणून ते समजून घ्यायची गरज आहे आणि ते समजून घ्यायला कोणी तयार नाही.
प्रपंचाची गडबड मात्र प्रत्येकाला आहे. प्रपंच स्वरूप समजून घ्यायला लागलं की एक लक्षात येते प्रपंचाची गडबड आहे. प्रपंच करण्याची गडबड आहे, पण स्वरूप समजून घेण्याची जी गरज आहे ती कोणाकडे आहे असं आपल्याला, आपण प्रपंचाचा अभ्यास म्हणून कधी केला असेल आणि मग तो मनुष्य प्रपंच करायला तयार झाला असेल असं आपल्याला, आपण आपला असेल अनुभव एखादा काय सांगता येत नाही. एखादा बसला असेल विचार करत सगळे नोट्स काढले असतील केलं असेल वगैरे. आत्ता आपण नाही काहीतरी नोट्स काढतो तर तसं त्याने आधी केलंही असेल नाही म्हणते, पण काय नाही, फक्त गडबड झाली. आपले 5 स्टारमधून तरलेल्या माणसाची गोष्ट सांगितली नाही का? 5 स्टारमधून बाहेर आले, टॅक्सी हात किया, टॅक्सी थांबली, बैठे साहब बसले, चलो की गाडी चालले, गडबड आहे सगळ्यांना, चलो. थोड्या वेळानं गेल्यानंतर टॅक्सीचा स्पीड जरा कमी वाटला, म्हणजे जल्दी चलो. थोड्या वेळ जेव्हा ते क्रॉस जायला लागले तेव्हा विचारलं मागे, सीधे चलो साहब, सीधे चलो. हाँ सीधे चलो लेकिन जल्दी चलो, जल्दी और जल्दी. मग त्याच्या लक्षात आली की काहीतरी गडबड आहे. तर त्यांनी सुरू ठेवली. शेवटी विचारलं, कहाँ जाना है साहब? अरे आप, गाड़ी आपकी है, ड्राइवर आप हैं, आपको जाना चाहिए की मुझे कहाँ जाना है आपको मालूम होना चाहिए. त्याने ओळखलं काय झालं ते, आपण ओळखलं असेल काय झालं. ओके साहब, घुमवली आणि परत जाग्यावर होती तिथं आणून सोडली दरवाजाशी. असं जे सांगतात तशी अवस्था आहे. खाली उतरलं, म्हणलं अब बहुत बड़ी समझदार ड्राइवर लगते हो, कितने हो गए? 1800. 1000च्या 2 नोटा हातात. वापिस कुछ नहीं चाहिए, हम कोई भिखारी नहीं है, देते हैं लेते नहीं है. ठीक आहे साहब. एक सल्यूट मारला, 200 रुपये आणखीन मिळाली. तेव्हा आता जी गाडी जिथं होती, कुठे जायचं माहीत नसल्यामुळं, माहीत नसण्याची अवस्था नसल्यामुळं, समजून घेण्याची तयारी नसल्यामुळं, काय सुरुवात कुठून होते हे सगळ्या घोटाळ्यात आहे की मला कुठं जायचं आहे. त्यामुळे प्रपंच मी का करतो आहे, मला कुठं जायचं आहे, कशासाठी मी तो करतो आहे, कुणी करावा, केव्हा करावा, मी कधी पोचेन, ह्या सगळ्या निदान नुसती कची बाराखडी घेतली तरी खूप झालं. ते जर माहीत नसेल तर काय होतं, त्याचं हे फक्त एक प्रातिनिधिक गोष्ट आहे. आपल्या अनुभवाला येणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत आपण विचार करून ठरवा. तुम्ही साईड का घेतली? सगळ्यांनी घेतली, माझ्याबरोबरच्या सगळ्यांनी. ही नेहमीची होणारी प्रश्नोत्तर फक्त आपल्यासमोर ठेवतो. मी काही वेगळं सांगत नाही बरं का, म्हणजे अनुभवाच्या बाहेरच नाही. तुम्ही तासाला वर्गात का बसत नाही? मी सुदैवानी प्रोफेसरने एक टिप बरं आहे, त्यामुळे 45 मिनिटाच्या आत थांबतो आणि 2 तास पण होतात, म्हणजे असे आहे. तर असं आज नाही होणार, पण सांगितलं तासाला का बसत नाही, इतर पण कोणी बसत नाही. उत्तरं किती हे आहेत. एक दोन उत्तरात कळतं की काय, म्हणजे का, कोण, कशासाठी, कधी, केव्हा, काय, कोणी विचारच केलेला नाही की काय ही गाडी कुठे जाणार आहे ह्याचा विचार केला आहे का, आपण कुठे चाललो याचा विचार केला आहे का. तर त्याच्यावर याला मी प्रपंच विज्ञान किंवा प्रपंचशास्त्र आणि ते वेळेत समजून घेणं त्याची सुरुवात असं समजतो. तर इतर बसत नाहीत म्हणून. सिनेमा का बघतात? बाकी सगळे बघतात. सिरियल का पाहतात? सगळे पाहतात. नाही पाहिली तर आपल्याला काय माहीत नाही असं होईल. जर ते विचारतील तेव्हा मी काय सांगू. बघतो, बघा. मॅच का बघता? सगळे बघतात. लग्न का करता? आता पुढे जात नाही, सगळे करतात. मुलं बाळा का, घरं का, सगळं तसं चाललंय म्हणून मी विचार करून काही ठरवलेलं नाही. मला प्रपंच स्वरूप कळणं वेगळं. रूप तर दिसतंच आहे, जग चाललंच आहे, गर्दी आहेच आहे. तुम्ही मुंबईच्या याच्यावर एखाद्या प्लॅटफॉर्मवर घ्यायला आलं तर आपोआप आत जाता, काही नाही केलं तरी बाहेर येऊ शकता. इतकं सोपं असतं. तसं जर चाललं असेल तर ह्याला प्रपंच कळला असं म्हणता येईल का, आणि तो योग्य ठिकाणी पोचवेल का, ह्याचे उत्तर आपणच सांगा म्हणा. तर हे का करता असं विचारलं तर आता असं जर आपण सगळ्यांच्याकडे बघून करणार असू तर आपण आता साधा प्रश्न शेवटचा विचारायला हरकत नाही. आपण जगता का?
इतर जगतात म्हणून आता याच्या पलीकडे काय फारसं बुद्धिमान उत्तर असू शकेल असं काय वाटत नाही मला. इतकं झालेली आहे अवस्था प्रपंचाच्या बद्दल. जो आपण 24 तास करतो आहोत, ज्याच्यात जो आपला 24 तास घेतो आहे, अशा प्रपंचाबद्दल आपण जगता का म्हणलं तर इतर जगतात म्हणून सांगायची वेळ येईल इथपर्यंत आहे. परमार्थ दूर राहू. निदान आपण जो प्रपंच करतो त्याची तरी 2 गोष्टी आपल्याला निदान माहीत असाव्या. एक, ते काय स्वरूप आहे त्याची जिज्ञासा असावी, आणि त्याचं नियोजन माझ्याकडे असावं. काय यशस्वी होईल आणि किती यशस्वी होईल मला माहीत नाही. प्रयत्न करणाऱ्याला ते नेहमी गृहीत धरावंच लागतं. परीक्षेला बसलेला आहे, तपास होईल, मार्क कमी पडतील, नापास होईल, काहीतरी होईल, पण त्याने विचार केलेला आहे, त्याने अर्ज केलेला आहे, तो परीक्षेला बसलेला आहे, काहीतरी हे त्याचं नियोजन आहे ना काहीतरी. तर त्यामुळे 2 गोष्टीची गरज आहे. एक तर जिज्ञासा आहे, म्हणजे प्रपंचाच्या स्वरूपाविषयी मला जिज्ञासा आहे, तर ती असावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं स्वतःचं प्रपंचाचं काहीतरी नियोजन असावं. त्यांनी बघितलं म्हणून मी बघितलं असं नाही, ते जग बघतं म्हणून मी बघतो असं नाही. हा जगाच्या बरोबर राहायचं आहे. मग राग आणता पण येतो, राग येतो पण. हा जो फरक आहे तो आपल्याला आपल्या व्यवहारात दाखवता येईल. जग बघतो म्हणून मी बघतो, मला माहिती आहे की त्याच्यातलं काय झालं ते शेवटचे 5 ओव्हर बघितलं तरी कळतं. त्यासाठी सकाळपासून नाही बसावं लागत. कसं बरोबर राहायचं हे मला म्हणायचं. बरोबर कसं राहायचं त्याला स्वरूप कळलेलं आहे, तर त्याला 10 ते 5 बसावं लागत नाही. 4 वाजता बसलं तरी चालतं. मॅच कळते काय स्वरूप झालं असेल सर. ते आधीचं सगळं सांगत बसलेलेच असतात. आपल्याला अंदाजही लागतात. 5-25 मॅच बघितलं की अंदाज लागतो काय झालं असेल साधारण. एक उदाहरण म्हणून सांगितलं, तर त्यासाठी सगळं नाही 10 ते 5 घालावं लागेल. मग माझं 10 ते 4 वेळ वाचलेलं आहे, त्याचं नियोजन आहे माझ्याकडे. मग ते नियोजन केलं तर माझं काहीतरी होईल. जे मला साध्य करायचं आहे ते होण्याची शक्यता आहे. म्हणून जिज्ञासा आणि नियोजन. आणि जिज्ञासा आणि नियोजन या गोष्टी वाटतात आपल्याला, पण मोठ्याने ते केलेले आहेत. म्हणूनच त्यांच्या प्रपंचाची सार्थकता झालेली आहे. त्यांचे प्रपंच वेगळे असेल, ठेवण वेगळे, स्वरूप वेगळं आहे. हे मी आधीच सांगितलं. प्रत्येकाच्या प्रपंचाची ठेवण वेगळी आहे, स्वरूप वेगळं आहे, पण साध्य आहे त्याला काहीतरी. ते नक्की आहे आणि त्याची त्याला कल्पना आहे. तेव्हा आपल्याला ह्याचे हे प्रपंचाच्या धंद्याचे स्वरूप समजून घेतो, त्यासाठी प्रपंचाचं स्वरूप. आणि हे मोठ्याने केलेलं आहे त्यांचा आधार घेऊन सांगतो. मगाशी विनोबांचाच उल्लेख निघाला होता, त्यांचाच उल्लेख करून सांगतो की लोकमान्य टिळकांची त्यांची गाठ पडली तरी त्यांना प्रश्न विचारले. त्यांनी जिज्ञासा आहे. आता लोकमान्य टिळक म्हणजे आपण खरं सांगायचं तर आज येऊ का म्हणून विचार नाही का, येऊ का म्हणून विचारावं, येऊ का म्हणून विचारायची तरी योग्यता आहे की मला माहिती नाही, माझी तरी नाही. पण त्यांना सुद्धा जिज्ञासेने विचारू का म्हणून विचारून तरी का होईना पण प्रश्न विचारलेले आहेत. आणि काय विचारलेले आहेत तर आपल्याला सत्संग मिळाला आहे का, हे टिळकांना कोणी विचारून मला माहिती नाही टिळकांच्या चरित्रात असा प्रसंग कुठं आहे का, पण विनोबांच्यात आहे की आपल्याला सत्संग मिळाला आहे का हा टिळकांना प्रश्न विचारणारे विनोबा भेटले. विनोबा आहेत असं आहे. तर त्यांनी सांगितलं नाही. टिळकांचं उत्तर आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, असं वाचल्यावर आश्चर्य वाटलं, आपल्याला सत्संग मिळाला आहे का. त्यांना सत्संगाचं महत्त्व टिळकांना भेटण्याच्या आधीपासून माहिती आहे आणि पुढेही शेवटपर्यंत आहे. म्हणून त्यांचाच सत्संग आज आपल्याला आहे. नुसत्या फोटोचा सुद्धा पुरतो. इथपर्यंत उंची प्रपंचाची वाढवता येते असं मला म्हणायचं. प्रपंच म्हणजे असं कुठे आहे की अमुक म्हणजे प्रपंच प्रत्येकाची ठेवण वेगळी आहे, पण त्याच्यात साध्य करणाऱ्या माणसांनी जिज्ञासा बाळगलेली आहे. म्हणून टिळकांच्या सारख्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना दुसरा प्रश्न, 2च प्रश्न माझ्या दृष्टीने महत्त्वाचे त्यांना विचारलेले. अनेक प्रश्नातले 2 प्रश्न होते. एक हे, आणि दुसरं विचारलं की आपली जन्ममृत्यूची भीती गेली आहे काय. अरे म्हणजे किती बेसिक क्वेश्चन्स आहेत ते, किती मूलभूत प्रश्न आहेत हे. जन्ममृत्यूची भीती गेली आहे काय. टिळकांनी सांगितलं मला सांगता येणार नाही. तेही प्रामाणिक होते. ते शेवटी लोकांनी आहेत, त्याचं काही लहानसहान गोष्ट नाही कोणाला विचारता येते. पण जिज्ञासा किती आहे की आपली जन्ममृत्यूची भीती गेली आहे काय. म्हणजे ह्या 2 प्रश्नाचं त्यांचं विचारणं, त्यातून असलेली जिज्ञासा आणि त्यामुळं त्यांना साधलेली झेप, ते 100 वर्षाचा पुढचा विचार करतात आज. आणि म्हणून आज अजूनही आपल्याला त्यांचा अभ्यास करावा लागतो नाही, अजून 100 वर्ष करावं लागेल किमान. तेव्हा त्याची उत्तरं त्यांची खरी होती आणि त्यांनी संशोधन केलेलं खरं होतं हे काळ सिद्ध करेल आणि आपली जीवन पद्धतीसुद्धा सिद्ध करेल. तेव्हा ते तर असावंच. तेच त्यांच्या नियोजनाचं आहे. काशीला ज्यावेळेला गेले त्यावेळेला ब्रह्मजिज्ञासा, ब्रह्माचे स्वरूप समजून घेणं आणि काय त्यासाठी आवश्यक आहे ते ज्ञान संस्कृतमध्ये आहे. म्हणून संस्कृत शिकणं हा त्यांच्यासमोर विषय आहे. म्हणून पंडितांकडे गेल्यानंतर त्यांना विचारलं मला संस्कृत शिकायचं आहे. ते म्हणले किती काळ लागेल. पंडित महाशयांनी सांगितलं, तिथल्या संस्कृत पंडित महाशयांनी, की 12 वर्ष किमान लागतात संस्कृत शिकायचं. म्हणजे ज्या अर्थाने तुम्हाला संस्कृत शिकायचं आहे. ते म्हणले मला एवढा वेळ नाही. नियोजन आहे असं म्हणायचे. समोर असं काहीतरी असेल तर माणसाला प्रपंच स्वरूप मला समजून गेलं 1 वर्ष आहे, ठीक आहे. 1 वर्षात प्रपंचाचं स्वरूप समजून घेणं शक्य आहे. एखाद्याला 1 महिन्यात सुद्धा कळेल. पण
त्याची स्वतःचं नियोजन आणि विचार असला तर हा सगळा पुढचा प्रश्न आहे. नाही तर काय गेली 25 वर्ष झाली, आपण नाही का लग्नाच्या 50वा वाढदिवस साजरा करीत 60 वर्ष वगैरे. त्याचं स्वरूप काय म्हणलं तर कोणा टोकाचं झालं बाबा, एवढं वर्ष आम्ही आहोत दोघे, एवढं कर. आणि यापेक्षा काही स्वरूप काही सांगता येत नाही. मग काय झालं पुढे? मग तसं काही नाही. हे खरं काय समजून त्यांची जिज्ञासा म्हणजे स्वरूप कसं आहे बघा, हे नियोजन आहे. माझ्याकडे काळ थोडा आहे. काळ थोडा म्हणजे असं समजू नका की 10-20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष जो आहे ना, तो ज्याला थोडा वाटतो त्याला काळ म्हणजे काही कळले असं माणूस होता सांगते. जो मला उपलब्ध असेल तो काळ मला थोडाच आहे असं ज्याला वाटतं, त्याच्या दृष्टीनं त्याला प्रपंचातला काळ म्हणजे काय हे कळलेलं आहे. ज्यांचं असं ठरलंय की मी 60 नंतर काय अमुक करणार आहे, 70 नंतर अमुक करणार आहे, त्यांना काळ ही कल्पना नाही कळलेली प्रपंचातली. कारण तो केव्हा काय करतो सांगता येत नाही. आपल्याला माहिती आहे त्याला 52 लागत नाही, 42 नाही, 40 नाही, तो काही ओळखत नाही. तो त्याचं काय गणित आहे त्याप्रमाणे चालतो, तो आपल्या गणिताने नाही चालत. म्हणून आहे तो थोडा आहे. मग मला संस्कृतसाठी किती काळ देता येईल, त्यांचं नियोजन आहे. मग त्या पंडितांनीच त्याने विचारलं की हे काय अजबच काम दिसतंय. म्हणून त्यानेच विचारलं, मला एवढा वेळ नाही. म्हटलं तुम्ही किती काळ देऊ शकता म्हणले. तो म्हणले मी 2 महिने देऊ शकतो संस्कृतचे. काय हो असं काहीतरी आपण म्हणतो ना अनेक वेळेला आदर्शनिक पिढीसमोर आमकनी तमकनी, केवढे आहे ते. आपण वाचलं असेल नसेल म्हणून नसेल, वाचलं असेल तर असेलच. 2 महिन्यात शिकू इच्छितो म्हणले. ते म्हणले शक्य नाही. ठीक आहे म्हणले, मी शिकेन दुसरीकडे. आपण स्वतः शिकले, शिकून घेतलं. त्यांना काही अडचण आली नाही. जे 800 रूप आहेत त्यांच्यावरती विनोबाने जी भाष्य केलेली आहेत, 800 म्हणजे ऋषींनी वापरलेलं संस्कृत. आपण जे वापरतो नेहमीच संस्कृत म्हणतो आपण, ते ऋषींच्या काळातल्या संस्कृतला आता 10,000 वर्ष झाली. त्यामुळे त्यांचे रूप आणि अर्थ सुद्धा वेगळा. त्यामुळे सत्यमेव जयते आहे ते खरं म्हणजे आजच्या स्वरूपाच्या संस्कृतमध्ये जयती होतं, पण 800 रूपामध्ये ते जयते होतं. आपल्याला माहिती असेल तर त्याचं रूप चालतं ते 800 रूप आहे. सत्यमेव जयते निदान लिहिलेलं आहे. तर ते जे सत्यमेव जयतेवर ते काही जास्त बोलत नाही, न्यायप्रविष्ट विषय असतात अनेक. त्यामुळे तर सत्यमेव जयते निदान आपण आदर्श तरी चांगला ठेवला आहे की नाही, तो उपनिषदातला आहे. तो उपनिषदातले वाक्य आहे म्हणून सत्यमेव जयते आहे. असं जयते रूप चालत नाही, जयती लागतं ना, जय जयतीला आहे स्वरूप. पण तरी सुद्धा 800 रूपामध्ये हे जयते आहे. म्हणजे इथपर्यंत त्यांचं स्वतःचं जे भाष्य आहे हा त्यांचा विषय नव्हे, आम्ही दुसरीकडचं सांगितलं. पण मुद्दा असा की 800 संस्कृत आहे त्याचा सुद्धा अर्थ बारकाईनं लावण्यापर्यंत त्यांनी संस्कृत शिकलं. म्हणून प्रश्न चालला होता नियोजनाचा आणि एका विषय शिकण्याचा. तर आपलं असं नियोजन कोणतं आहे प्रपंचाचं? स्वरूप समजलं तर नियोजन करेल मनुष्य, त्यामुळे स्वरूप समजणं. आता इथे जे शब्द वापरलेले आहेत त्याच्याकडे येतो. प्रपंचाच्या धंद्याचा खरा फायदा समाधानात मोजावा. यातल्या प्रत्येक शब्दाला सारांश काढताना वजन आणि अर्थ आहे. आपण विचार कराल तेवढा आपल्या समोर लक्षात येईल. प्रपंच एक अर्थ आपल्याला स्पष्ट माहिती आहे की तो 5 आहे. महाराज म्हणायचे तसं 5 प्रपंच असतो म्हणायचं. साध्या भाषेत अगदी आजची लिमिटेड फॅमिली, आई वडील, मुलगा सून, मुलगा मुलगी काय असेल ते मुलबाळ, म्हणजे एवढा मिळून एक प्रपंच झाला. तो अशी ही कॉम्बिनेशन्स बदलत असतील. 5 माणसं लागतात. त्यामुळे 5 माणसांचा तो प्रपंच एवढ्या अर्थाने प्रपंचाचा जो धंदा आहे तो ह्या 5 माणसांच्यावर चालू आहे असं लक्षात ठेवलं तरी चालेल. एक. दुसरा त्याच्यात आहे एवढं नक्की. 3रा 4था 5वा 6वा नंतर ठरेल, प्रत्येकाच्या ठेवणीप्रमाणे ठरेल, त्यालाही आपलं काही म्हणणं नाही आहे. पण एक नक्की की इतरांशिवाय जो होऊ शकत नाही तो प्रपंच आहे. ही एक प्रपंचाची व्याख्या धंद्याची लक्षात ठेवली तरी चालेल. मला फार खोलात जायचं नाही, पण अगदी साधं उदाहरण म्हणून सांगतो की मी क्षणभर आता इथे बोलतो, आपण मनाने थोर आहात, हे आहात, समजून घेणारे आहात किंवा काय सहानुभूतीने ऐकता आहात म्हणून का होईना, पण शब्द आहेत, माईक आहे, ते चालू आहे यंत्र, ती वीज आहे, तिचा काय पर्याय असेल तो आहे, हे सगळं आहे म्हणून ते शब्द तिथपर्यंत पोचत आहेत, ते ऐकणारे कान आहेत. म्हणजे हे सगळं बोलणं, ऐकणं, मग पुन्हा ते समजून घेणं किंवा सोडून देणं म्हणा, तर मला चालेल, मला काय फरक पडत नाही, चालतं माझ्या दृष्टीनं. ते सोडून दिलं समजा तरी सुद्धा एक क्रिया आहे ना. तेव्हा ज्या गोष्टी इतरांशिवाय होऊ शकत नाहीत त्या प्रपंच आहेत. म्हणजे आत्ता आपण जे करतो आहोत त्याला परमार्थ म्हणायचं काही कारण नाही, तो प्रपंचच आहे. मला सुचवायचा वेगळा अर्थ आहे म्हणून प्रवचनही प्रपंच होतात. ते त्यामुळे त्यात जर परमार्थ आला नाही, म्हणजे इतकं करून जर समाधानाला मी जर पोचलो नसेन आणि माझ्या चित्ताला जर ती अवस्था प्राप्त झाली नसेल तर ते ज्ञानाचा बळजाव राहील, तो प्रपंच उरेल. कारण त्यामध्ये इतरांशिवाय चालू शकत नाही अशा तऱ्हेनं ते चाललेलं आहे. मग तसं काय माझं घरी सुद्धा चाललेलं आहे, बाहेर सुद्धा चाललेलं आहे, संस्थेतही चाललेलं आहे, एखाद्या सार्वजनिक ठिकाणी चाललेलं आहे. हे सगळे प्रपंचच का ठरतात तर त्याची व्याख्याच मुळात इतरांशिवाय होऊ शकत नाही असा प्रपंचाचा धंदा आहे, ज्यामध्ये इतर लागतोच.
पंचेंद्रियांच्या आधाराने होऊ शकतो तो प्रपंच. आपल्या 5 इंद्रियांच्या आधाराने हे सगळं चाललं ना, आपल्यापुरता विचारात घेतलं तर एकटा असला तरी मनुष्याचा प्रपंच चालू असतो. म्हणून महाराज म्हणले संन्यास किंवा काय विवाहित किंवा अविवाहित ह्याच्यावर प्रपंच अवलंबून नाही. ज्याचं दुसऱ्यावर अवलंबून आहे तो प्रपंच समजावा असं म्हणले. मग ठीक आहे, तिथे दुसरं काहीतरी असेल अजून. संन्यासी मनुष्य झाला तरी समजा काय त्याला काय ह्याची गरज लागेल, कमंडूल लागेल, काय समजा काठी लागेल, काय दंड लागेल, अमकं लागेल, दंड घेणारा माणूस लागेल, म्हणजे काय शेवटी लागेलच काहीतरी. तेव्हा हे जर काहीतरी लागेल, काही नाही तर माझी पंचेंद्रिय तरी आहेत ती तर लागतीलच. म्हणजे हे जर व्यवहाराला मला लागत असेल तर प्रपंच मला लागूच आहे. जितका तो माझ्याबरोबरच्या इतर सगळ्या माणसांना जसा प्रपंच करणाऱ्यांना लागू आहे, तसा ज्यांनी या लौकिक अर्थानं बाजूला सोडलेला आहे त्यांनाही तो लागू होतो. त्याची कारणं आपल्या लक्षात येऊ शकतील. आता मी आणखीन पुढच्या थोड्याशा जरा प्रपंचाच्या धंद्याच्यासाठी काय होतं नक्की, धंदा का म्हटलं, धंदा एवढ्यासाठी म्हटलं की संचित आहे, ते पुरं करण्यासाठी देह आहे. 2, ते पुरं करण्यासाठी देहाच्या साह्याने केलेली कर्म आहेत. 3, त्या कर्मामध्ये ठेवलेलं कौशल्य आहे. 4, आणि याचा परिणाम कसं कौशल्य आहे त्याच्यावर पुनर्जन्म किंवा उद्धार अवलंबून आहे. ते 5. हा प्रपंचाचा धंदा. प्रपंचाचा धंदा ह्या 5 गोष्टींच्यावर चालू आहे. बघा, ह्याच्या पलीकडे आणखीन काय असतील तर आपण त्यात कशात बसतात ते आपण ठरवलं तरी चालेल. काहीतरी संचित आहे, त्यासाठी पुरा करण्यासाठी देह प्राप्त झालेला आहे तो आहे. कर्म काहीतरी करतोय देहाच्या साह्याने ती आहेत. त्यात जर कौशल्य असेल तर पुनर्जन्म टळेल, उद्धार होईल. कौशल्य नसेल तर पुनर्जन्म येईल, पुन्हा प्रपंच सुरू. म्हणजे प्रपंचाचा धंदा अशा पद्धतीनं चालू आहे. हे प्रपंच विज्ञान आपण शिकून घेतो आहोत, प्रपंच व्यवस्था समजून घेतो आहोत. आता याचं स्वरूप धंद्याचं किंवा व्यवसायाचं असल्यामुळे त्याच्यामध्ये जसा व्यवसायात असतो, व्यवसाय म्हणजे व्यवसाय नोकरी असे मी बारीक भेद करत नाही आता वेळेच्या अभावी, पण एक लक्षात घेऊ की धंदा किंवा व्यवसाय म्हणून त्यामध्ये कर्ता आहे, माणूस आहे. आपण करणारे प्रपंच करणारे माणूस आहोत. आपल्याला काही भांडवल दिलेलं आहे. धंदा भांडवलाशिवाय चालेल का? काहीतरी रुपया घालावाच लागेल ना त्याला. काय लाख रुपये घालील, 25 लाख घालील, 10 लाख घालील, काहीतरी घालील. तेव्हा ते त्याचं भांडवल आहे. तेव्हा कर्ता आहे, भांडवल आहे. कर्ता माणूस आहे. भांडवल काय आहे? एक देह आहे आणि दुसरं देहाला मिळालेला काळ आहे. 2 भांडवलं माणसाला मिळालेली आहेत. कशी वापरायची त्यांनी ठरवायची. मोठं कौशल्याचं काम आहे वाटतं आपल्याला, पण मिळालेला काळ आणि मिळालेला देह ही 2 भांडवलं घेऊन हा धंदा चालू आहे. यातलं काही काढून घ्या, होईल का सांगा धंदा पुढे? शक्य नाही. म्हणून याला मी असं समजतो की हा प्रपंच 5 याचं स्वरूप धंद्याचं आहे. ते असं आहे की त्यामध्ये हे भांडवल पण आहे. त्यामध्ये देहाचं भांडवल आहे, काळाचं भांडवल आहे. दोन्ही भांडवल आहेत म्हणून हे चालू आहे. तर ह्याच्यात पुढे तिसरं काय आहे तर तिसरी मदत आहे. व्यवसाय बघा तुम्ही, मदतीशिवाय होत नाही. त्याला व्यवसाय असेल तर लोक असेल, काय गिराईक असेल, सुद्धा गिराईकच नाही आहे, हे सगळं माझं आहे. म्हणजे जसं म्हटलं तसं एखाद्या धंद्यामध्ये भांडवल आहे, करणाराही आहे, सगळं ठीक आहे, पण त्याला पुढे गिराईकच नाही कोणी, तर त्याचा धंदा नाही होऊ शकत. धंदा व्हायचा असेल तर त्याच्या पुढे गिराईक लागेल. तसं गिराईक आहे, मग लोक आहेत, मालक, ज्याचं ज्याची सेटअप आहे, ठेवण आहे त्यानुसार मग लोक लागले, पालक लागले, पती पत्नी, मालक, निसर्ग, गिराईक, काय आपल्याला काय जे त्याच्यात घ्यायचं आहे ते घ्या. पण ते सगळं बाकीची मदत आहे म्हणून प्रपंच आहे. प्रपंचाचा धंदा आहे, धंद्याचा धंदा चालतो याचं कारण ही मदत आहे म्हणून. आता हा व्यवहार किंवा व्यापार आहे कारण त्यामध्ये उलाढाली आहेत सारख्या. रोज काहीतरी घडतं आहे. आपण पाहतो उजाडलं की घडायला सुरुवात होते काहीतरी. म्हणजे नळ गळायला लागतात, म्हणजे अगदी काहीतरी घडायला सुरुवात होते. पाणी येत नाही ठरलेलं आहे. गेलं की उजाडलं की लाईट जातात. आपण नेमकं मिक्सरला काय ते लावायला जावं तेव्हा फटकन कळतं ते आपल्याला की लाईट गेलेली आहेत. मग आपलं ते सगळं ते शेड्यूल बदलतं काय ते ठरवलेलं. मग ते काय जे चटणी करायची असते ती कॅन्सल करून मग कोशिंबीर होते. ते काय असेल ते, म्हणजे मला ते काय त्यातलं खर्च कळत नाही, पण सांगायचं मग मुद्दा. तेव्हा सारखे व्यवहार आणि उलाढाल सुरू आहे एवढं तर आपल्याला मान्य नाही झालं, तेवढं घेऊ आपण. आणि शेवटीचा प्रश्न आहे तो प्रपंच आहे. तर 5वं या व्यवसायाचं काय आहे, तिथे फक्त आपली अडचण आहे. प्रपंच विज्ञानामध्ये ज्याला विज्ञान व्यवसाय काय त्याचं स्वरूप समजलेलं आहे, त्याच्यात जे शेवटी आहे तो नफा. तेव्हा तो कशात आहे याच्यात इथं प्रश्न आहे. तेव्हा फायदा आहे, नफा आहे, तर हे सगळं आहे. किंवा एखाद्याच्या 1 लाखाभराची उलाढाल असली, 10,000 रुपये नफा त्याला होत असला तर हा नफा मान्य आहे. व्यवसाय म्हणजे व्यवसायामध्ये जसं काय भांडवल घातलं, 1 लाख रुपये घातले तर त्यांनी 10,000 रुपये मिळवले बाबा त्याच्यावरनं, याला आपण नफा समजतो. खूप कष्ट करून त्यांनी लाखाचे 2 लाख करत 25 लाख करावर उलाढाल नेली त्याची, धंद्याची उलाढाल. नफ्याचं प्रमाण किती? 10,000चं.
1 लाखाची उलाढाल असताना 10,000 असेल आणि 25 लाखाची उलाढाल असताना जर पुन्हा 10,000 नफा असेल तर आपण त्याला धंद्याला काय समजता ह्याचा आपण विचार केला तरी आपल्यावर सोडून देतो मी. तेव्हा म्हणून आपल्याकडे प्रॉफिट अँड प्रॉफिटेबिलिटी जी शिकवली जाते ती एवढ्यासाठीच आहे. आपल्याकडे मॅनेजमेंटमध्ये नाही का शिकवली जात. मॅनेजमेंट अकाउंटिंग शिकतो आपण प्रॉफिट अँड प्रॉफिटेबिलिटी. तर आता ह्याची प्रॉफिटेबिलिटी काय आहे पहिल्याची आणि दुसऱ्याची काय आहे लगेच आपल्याला कळेल की 1 लाखावर 10,000 मिळतो आहे आणि हा 25 लाखावर 10,000 मिळतो आहे. म्हणजे ती उलटी झालेली आहे. आता जर व्यवहाराने पाहिलं तर केवढा तरी दंगा पसरलेला दिसतोय. ह्याचा अर्थ एवढा मोठा 25 लाखाची उलाढाल 1 लाखाची 25 लाखाची झाली म्हणजे केवढा बाहेर दिसेल बाहेर गोष्ट व्यवहाराने केवढं दिसेल ते. मग असं प्रपंचामध्ये कितीतरी गोष्टी दिसतात अनेकांच्या. त्याचा अर्थ प्रॉफिटेबिलिटी वाढलेली असते असं नाही, नफा वाढलेला नाही आहे, ही नुसती उलाढाल वाढलेली आहे. ते एवढं लक्षात ठेवलं. मी म्हणतो उलट बाजूने विचार करू आता क्षणभर. हे तर ठीकच आहे. प्रपंच म्हणजे धंदा आहे जरी खरं असलं तर नुसती उलाढाल ती जर नफ्याच्या प्रमाणात म्हणजे उलाढालीच्या प्रमाणात जर नफा वाढत नसला तर उलाढालीला अर्थ नसतो. उलाढाल ठरते पण त्याच्याबरोबर दुष्परिणाम घेऊन येते उलाढाल. आपल्याला माहिती असेल 1 लाखाचा ज्या वेळेला मनुष्य व्यवहार करीत असतो तो 5-6 तास काम करून तो व्यवहार करतो. त्यावेळेला कुटुंबाला 2 तास मिळतात, विश्रांतीला 1 तास मिळतो, जपाला तासभर मिळतो, देवाला जायला मिळते, बाहेर फिरायला मिळते, सगळं होते. पण हे जोपर्यंत तो लाखाची उलाढाल करतो तोपर्यंत त्याची उलाढाल त्यानं वाढवीत 25 लाखावर नेली की त्याला 6 तासाच्या जागी 13, 14, 15 तास काम करावं लागतं. मग तो म्हणतो मला जेवायला सवड नाही, तुम्ही बाकीचं काही सांगूच नका घरातलं. ती नणंद आली, ती भावजं येते, अमकं झालं, ते फोन आला आणि ती अशी बोलत होती तसं बोलत होती, काही सांगू नका. मग डोळे मिटायला लागलेत माझे. 25 लाखाची उलाढाल 1 लाखाची 25 लाखाची झाल्यानंतर काय होईल त्याचं, तर त्याचं हे होईल. तेव्हा आपल्याला या बाजून पण विचार करायला पाहिजे की ज्या वेळेला असं 14 तास मनुष्य काम करेल, 12 तास 14 तास 15 तास काम करेल, त्यावेळेला त्याच्या वाट्याला कशालाही वेळ नसेल, तो फक्त शिल्लक असेल एवढंच माणूस. काही दिवसांनी ते पण असणार नाही. तेव्हा आपल्या प्रपंचाच्या धंद्याचा आपण विचार करा की बढत्या मिळतात, उलाढाली वाढतात, पैसा वाढतो, लोकसंग्रह वाढतो, माहिती खूप निर्माण होते, इस्टेटी वाढतात. आपण ह्याला सर्व फुगवटा समजता की बाळसं समजता महाराजांच्या भाषेत ते आपण ठरवावं. म्हणजे प्रपंच विज्ञान म्हणजे काय आणि ते शिकण्याची गोष्ट केव्हाची आहे, किती लवकरची आहे हे आपल्या लक्षात येऊ शकेल की किती लवकर हे आपल्याला आवश्यक आहे. जर हे लवकर कळेल तर बाकी सगळ्या गोष्टींना अर्थ आहे, पण किती आहे हे माहिती असेल आपल्याला. प्रत्येक वस्तूला मूल्य तर आहेच आहे. खाली आपण चप्पल ठेवली त्याला मूल्य नाही आहे का, आहे की, पण वर नाही आणली एवढंच मूल्य आहे. ओके, आपण वर आलो म्हणजे आपलं मूल्य त्याच्यापेक्षा जास्त आहे. ती पाठवून दिली असती, आपण खाली थांबलो असतो. असं नाही होत. ती आहे तिथे राहणार आहे का, काळजी करू नको. म्हणा आठवण करून दिली आम्हाला, काल आम्ही नवीन घेतली होती 500 रुपयाची आहे, उगाच कशाला हे आता ह्यात काढलं. पण आपण तिने म्हणजे त्याच्यापेक्षा आपलं मूल्य जास्त आहे, त्याच्यापेक्षा आपण जे शिकतो आहोत, चिंतन करतो आहोत त्याचं मूल्य जास्त आहे, त्यापेक्षा सत्संगाचं जास्त आहे, त्यापेक्षा माझ्या मनस्थितीचं जास्त आहे, त्यापेक्षा मी असलेल्या आनंदाचं जास्त आहे. असं जर असेल तर मग त्याचं प्रत्येक गोष्टीचं मूल्य घेतलं नाही असं नाही. उलाढालीचं मूल्य नाही असं नाही, बढतीचं मूल्य नाही असं नाही, पैसावाढीचं नाही, लोकसंग्रहाचं नाही, माहितीचं, सगळ्या गोष्टीचं मूल्य आहे. पण किती मूल्य आहे, जोपर्यंत समाधानाचा नफा मिळतो आहे तोपर्यंत आणि तो वाढतो आहे तोपर्यंत. ते जर वाढत नसेल तर उलाढाल वाढलेली आहे, तेव्हा ही सूज आहे, फुगवटा आहे, बाळसं नव्हे हे आपण ओळखायला हरकत नाही. आता म्हणून काहीही करायला गेलो, समजा प्रपंच प्रत्येकाचे वेगवेगळे मला कल्पना आहे, ठेवण वेगवेगळे आहे, काही जरी करायला गेलो तरी त्याच्यामध्ये काय ध्येय आणि उद्दिष्ट आहे याचं ज्याला व्यवस्थित भान असेल, ज्ञान असेल आणि भान असेल तर त्याच्याकडून तोच प्रपंच वेगळ्या पद्धतीने केला जातो असं मला म्हणायचं आहे. आपल्याला पटलं तर वा की जेसाठी मी हे करतो आहे त्याचं ज्याला ज्ञान आहे आणि कायम भान आहे त्याच्या प्रपंचाची ठेवण वेगळी राहते. इथे प्रपंचाच्या धंद्याचं शेवटचं जे फायदा आहे तो समाधान हा आहे, तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकणार आहे. धंदा वाढला, लोकसंग्रह वाढला, काय असेल ते बाकीचं सगळं मगाशी यादी वाचली ती वाढली, अमकं वाढलं तमकं वाढलं, हे सगळं वाढलं आणि जर समाधान वाढलं असेल तर प्रपंचाचा धंदा वाढला म्हणायचं, नाहीतर वाढला नाही. ही नुसती उलाढाल वाढलेली आहे. आपण कल्पना करा, गरजेची गोष्ट प्रत्येक आहे. भूक लागली, गरज आहे, अन्न लागतं, बरोबर आहे. मग आता अन्न खाल्ल्यानंतर भूक भागते, काही एका प्रमाणात मनुष्य खात जातो. अर्थशास्त्रात जसं येतं
एक युटिलिटीची एक मर्यादा आहे, तिथपर्यंत ते जातं. त्याच्या पुढे काय होतं, ते डिमिनिशिंग होतं. मग काय ते खाली यायला लागतं सगळं. कारण शेवटी त्याच्यानंतर तो जेव्हा 5वा घास 10वा घास होतो त्यावेळेला आपल्या भुकेची मर्यादा संपते. तसं प्रपंचाची पण एक मर्यादा आहे, ती तिथे संपते. तिथून मग त्याच्या पुढे वाढीचं काय होत नाही. भुकेचं बघा ना साधा, की भूक खूप लागली म्हणून मुलं जेवायला बसतं, म्हणतो खूप भूक लागली, 1 पोळी खाल्ली, 2 खाल्ली, 3 खाल्ली, 4 खाल्ली, नको आता म्हणतो 5वी नको, 6वी नको, आता घातली तरी नको, मी उठतो. हे काय आहे, हे असं प्रपंचाच्या बाबतीत माणसाला राहावं लागतं. हा निसर्गातलाच असल्यामुळे, मायेतला असल्यामुळं त्याच्यात याचे जे बाकी सगळे जे ज्याला टॅग्स असलेल्या गोष्टी म्हणजे दृश्य स्वरूपाचे आहेत त्याला मायेचे नियम लागू आहेत. त्यामुळे त्याला जसे भुकेला शरीराचे अन्नाचे नियम लागू आहेत तसे प्रपंचाला लागू आहेत. ते ज्याने ओळखलं नसेल त्यांचा प्रपंचात पुढे त्रास आणि अजीर्ण निर्माण होतं. अन्नाचं पुढे काय होतं, अन्न उपयुक्त आहे ना, खाणं उपयुक्त आहे ना, तर जितकं अन्न खात जातो तितकी भूक भागत जाते. असं जर असेल तर जितकं अन्न जास्त खाऊ तेवढी जास्त भूक भागली पाहिजे. मग ते एकदा खाऊन बघावं जास्तीत जास्त अन्न, म्हणजे लक्षात आग्रह होतो. त्यावेळेला कळतं की आपल्याला तळमळ होती माणसाची नंतर, होते की नाही. ती का होते तर ती त्याची मर्यादा आहे. तर ती हे दृश्य वस्तू असल्यामुळे प्रपंचात ह्या मर्यादा आहेत. समाधान ही एकच वस्तू अशी आहे की जिला मुळातच दृश्य स्वरूप नाही, दृश्याचं अंग नाही, अदृश्याचं अंग आहे. त्यामुळे तिच्याबद्दल हा प्रश्नच येत नाही. ते असतं आणि फक्त असतंच, त्याच्यात वाढ घट हा विषय नाही. ते समाधान मिळवायचं आहे, ते पहिल्यांदाही आहे, मध्येही आहे, शेवटी आहे. ते ज्याचं टिकून आहे त्याचं सगळं खरं टिकून आहे. तेव्हा आपण क्षणभर असा करू की प्रपंचाच्या धंद्याचा जो 5वा फॅक्टर मुद्दा म्हटला, ज्यामध्ये शेवट कशासाठी आहे हे सगळं, पहिलं आपण भांडवल घातलं, अमुक केलं तमुक केलं सगळं करत 5व्या मुद्द्याला आलो. तो जो 5वा मुद्दा आहे ते समाधान आहे. हे संतांनी स्वतः अनुभवाने पारखून घेऊन दाखवून दिलेलं आहे. म्हणून खरा फायदा समाधानात मोजावा. 2-3 गोष्टी आपण पाहू की प्रपंच कमी झाला तरी जे बिघडत नाही, प्रपंच वाढला तरी जे बिघडत नाही, ते जे आहे ते स्वरूप समाधानाचं आहे. जे नफा नुकसानीनं जात येत नाही त्यातलं खरं फायदा तो आहे. त्यामुळं तो ह्या बाकीच्या प्रपंचातल्या चढउतारांनी समाधानावर परिणाम होत नाही, ते खरं. तर ते समाधान ज्याला म्हणून त्याला निरुपाधिक असं म्हटलेलं आहे. उपाधी लागू झाली की कमी झालं की कमी झालं, वाढले की वाढलं, असं जे सारखं चालू आहे ते सुखाचे विषय आहेत, समाधानाचे नाहीत. आपल्याला समाधानात मोजायचं आहे. आणि हे का असं मोजायचं आहे तर एक नक्की की महाराज म्हणाले ते माणसाची किंमत महाराज कशी कळतं, आपण संतांच्याकडून शिकतो म्हणून त्यांचं शिकावं. तर मूल्य माणसाला कशावरून ती किंमत त्याची ठरवतात तर तो किती समाधानी आहे यावर मी माणसाचं मूल्य ठरवतो म्हणाले. माणसाची किंमत तो किती समाधानी आहे याच्यावर ठरवतो. प्रपंच खूप करणारी माणसं भेटतील, खूप सत्तेची माणसं भेटतील, खूप याची लौकिकाची भेटतील, खूप इस्टेटीची भेटतील, किती वाटेल ती भेटतील. त्या सगळ्याचं मूल्य प्रापंचिक माणसांना असतं. त्यांना असं वाटतं की याच्याकडे भरपूर इस्टेट, खूप मोठा माणूस वगैरे असतात. म्हणजे प्रपंचात ते बरेही मान्य आहे आपल्याला, खूप पैसा आहे, खूप मोठा माणूस आहे, खूप सत्ता आहे, खूप मोठा माणूस आहे, हे सगळं बरोबर आहे. पण समाधानाच्या भाषेत महाराज त्याची मोजणी करतात. समाधान किती आहे, तो किती आहे कुठे, तिथे तो असमाधानी आहे तर त्याचा पाहिल्याचा काय उपयोग नाही. त्याच्या दृष्टीत तो समाधानी आहे का, तर समाधानात तो तिथेही असू शकेल, त्याच्यासाठी त्यांनी पण बिघडत नाही आहे. ते असू दे की ते असण्यानेही बिघडत नाही आहे, ते पण नसण्याने पण बिघडत नाही हे त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांना त्याची मूल्य जे ठरवतात ते समाधानावर ठरवतात. तेव्हा आपल्या प्रपंचाच्या धंद्याला समाधानाचं ते मोजलं जाणार आहे आणि ते खरं आहे हे जर लक्षात आलं तर मग खरा फायदा कशात आहे, शेवटचा जो फायद्याचा मुद्दा आहे तो समाधानात आहे एवढं. आणि समाधानी याचा अर्थ मी परत एकदा जाता सावधानतेने सांगतो की समाधान याचा अर्थ वरवर सगळेच म्हणतात काही आता उरलं नाही, काही नसते, भूक लागते, परत चहा पाणी लागतं, सगळं द्यावं लागतं, घ्यावं लागतं, जरा ठेस लागलेली चालत नाही, दुखतं लगेच हे होतं, औषधं पळापळ होती, सगळं होतं. मग ह्याचा अर्थ काय, मग ते काही लागत नसेल तर काही नाही, मग असेल ते असेल, पडेल ते पडेल, लागलं तर लागेल, तसं होत नाही. तेव्हा त्या अर्थाने समाधान म्हणजे खरोखर समाधान, काय फरक पडत नाही असं स्थितीचा, असं त्या माणसाची किंमत महाराज सर्वात जास्त करतात. म्हणून प्रपंचाच्या आपल्या धंद्याचा खरा फायदा समाधानात मोजावा असं म्हटलं. आता दुसरं महाराजांचं वचन पण ह्याच्याबरोबर आपण संदर्भ आहे त्याला म्हणून ठेवावं, आपल्या चिंतनात ठेवावं की काही जाऊ द्यावं पण समाधान जाऊ नये. हे मात्र मागे बोललो होतो आपल्याला, पण आपण खरोखरच लक्षात ठेवणं, काही जाऊ द्यावं, काही प्रपंचामध्ये येईल आणि काही जाईल, किती गोष्टी येतील किती जातील, पण त्याचे काही गेलं तरी चालेल, समाधान जाऊ देऊ नये. कारण तो खरा फायदा आहे ना, मग तो जाऊ देत नाही.
काही काही वेळेला व्यवसायात जसं असतं की गिराईक जाऊ द्यायचं नाही आहे. मग लौकिकदृष्ट्या कदाचित 5 रुपये कमी मिळाले तरी चालतील, ठीक आहे 5 रुपये कमी घ्या पण मनुष्य नाही सोडायचा, असं जर असेल तर तो तसं करेल. ते त्याचं ध्येय आहे. तसं इथलं ध्येय काय आहे तर काही जाऊ द्यावं पण समाधान जाऊ देऊ नये. आपल्याला व्यवहार तर करत राहावं लागेलच. काय असतं, एकदा ध्येय कळलं म्हणजे हे सगळं ठरतं. जर आपल्याला समाधान हे जर 5वं त्यातला मुद्दा सांगितला त्याचं ध्येय असेल तर आपण समाधानी. ह्या सगळ्या प्रपंचाचा जो शेवटचा उद्दिष्ट आहे ते खरा फायदा आहे, ते समाधान आहे. ते लक्षात ठेवून ज्यांनी प्रपंच शिकला, प्रपंच विज्ञान शिकलं, तो सुरुवातीपासून सावध आहे. तो ते नाही जाऊन देत काही झालं तरी. आणि मग प्रपंचाची ठेवण तशी राहते. अलीकडे ज्या बाकीच्या ठेवणी दिसतात प्रपंचांच्या, आपल्यासमोर 100 प्रपंचाच्या ठेवणी येतील. मला सगळ्यांची आठवण करावीशी वाटत नाही, पण एक आठवण झाली म्हणून शेवटी 1-2 गोष्टी फक्त सांगून थांबतो. कोकणामध्ये फार प्रतिक्रिया देण्याची फार एक ह्याची अत्यंत अशी काय म्हणू आपण त्याला की बारकाईनं पद्धत असते. ते एक ग्रस्त होते, ते खूप भांडखोर होते. आपल्याला अनुभव असेल नसेल मला माहीत नाही, पण शेजारी होते आणि ते भयंकर भांडखोर होते. सतत भांडण. आता शेजारी जो मनुष्य होता त्याला त्याचा किती आनंद असेल आपल्याला माहितीच होतं, मी काय सांगायचं कारण नाही. तर ते इतके भांडखोर असल्यामुळे शेजारी त्याचा त्रास होत असे. आता काही दुर्दैवाने काही झालं आणि ते वारले गेले. आधी त्या गेल्या, ते गेल्यानंतर मग त्यांना प्रतिक्रिया विचारली. ते कोकणातले माणूस होते, त्यामुळं आता ह्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची नाही का. तर ते म्हणाले की प्रपंच कसा ठेवणीवर अवलंबून आहे म्हणतो पुढे सगळं. तर ते म्हणाले काय आता गेले ते वाईटच झालं म्हणले, पण जाग होती म्हणले. आता आपल्या प्रपंचाचं आपण काय करायचं ठरवले नाही. ते म्हणले, ते फार सावधगिरीत म्हणले, गेले ते वाईटच झालं म्हणले, पण एक जाग होती म्हणले. एवढंच काय प्रपंचाचं मूल्य आपण करणार आहे. त्यांनी किती वर्ष प्रपंच केलं असेल, 5-50 वर्ष प्रपंच केला, पण त्यांची जाग आहे याचा अर्थ आपण कळला. एवढंच त्याचं मूल्य राहिलं. तर मला सांगा समाधानाचं काय राहिलं. तर असं माणसांच्या प्रपंचाचं आपण आपल्या प्रपंचाचं तरी एक व्हॅल्युएशन करून पाहायला, किंमत करून पाहिली तर हरकत नाही. मी तर असं म्हणेन की काही माणसं त्यांचं तसं होतं तसं. काही माणसं ही असतानाच कळतात, काही माणसं गेल्यावरच कळतात. प्रपंचाची सुद्धा ठेवणी आहेत. काही माणसं असताना कळतात, काही गेल्यावर कळतात. काहींचं कसं असतं, हे चॉईस आहे माणसाला. जिथे ध्येय ठरवण्याची वेगवेगळी संधी माणसाला आहे त्या ठिकाणी प्रपंचाची ठेवण ठरवण्याची पण संधी आहे आणि त्याचा अभ्यास करण्याची पण संधी आहे. ती ज्यांनी घेतलेली आहे ते असताना सुद्धा फुलासारखा समाधानाचा सुगंध असतो. फुलासारखा, ते असताना फुलासारखा समाधानाचा सुगंध असतो. आणि जर गेलेच समजा तर मागे समाधानाचा सुगंध देतील अशा कळ्या ठेवून जातात. त्यांना प्रपंच विज्ञान कळलं आणि ते कळावं एवढ्यासाठी हे सगळा फायदा कशात आहे ते आपल्यासमोर ठेवलं. आपल्याला उशीर झाला, क्षमा करा. भवसिंधूचा पार तरी जे केवी, भवसिंधूचा पार तरी जे केवी, तरी जे केवी. अवघे निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार. भवसिंधूचा पार तरी जे केवी, भवसिंधूचा पार तरी जे केवी, तरी जे केवी. अवघे निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार. अवघे जन्मवाया गेले विषय संगी, अवघे जन्मवाया गेले विषय संगी. भुलले ती वावगे, भुलले ती वावगे. माया मोहे, माया मोहे. अवघे निरंतर करा विचार,
निरंतर करा हा विचार अवघा वेळ करिता संसाराचा धंदा अवघा वेळ करिता संसाराचा धंदा वाचे वसोसला वाचे वसोसला हरीचे नाम हरीचे नाम अवघे निरंतर करा अवघे निरंतर करा विचार अवघ्या भाविका विठ्ठला ते भला अवघ्या भाविका विठ्ठला ते भला आरती पूजा करा आरती पूजा करा हरिदासाची हरिदासाची अवघे निरंतर करा अवघे निरंतर करा विचार अवघे सुख तुम्हा होईल अपैते अवघे सुख तुम्हा होईल अपैते नयाल मागूते नयाल मागूते गर्भवासा गर्भवासा अवघे निरंतर करा अवघे निरंतर करा विचार नाम म्हणणे अनुभवोनी पहा नाम म्हणणे अनुभवोनी पहा सर्व काळ रहा सर्व काळ रहा संत संगे संत संगे अवघे निरंतर अवघे निरंतर करा विचार भव सिंधूचा पार तरी जे केवी भव सिंधूचा पार तरी जे केवी तरी जे केवी अवघे निरंतर करा विचार अवघे निरंतर करा विचार करा विचार करा विचार जानकी वनस्मरण जय जय राम